कोणती फायनल करते ही काही इकडची? हां हाय हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा, खुश राहा, आनंदी राहा. प्रथम तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत, हीच मी श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करते. चला तर मी आता गावात जाते आणि मी कुठे जाते शॉपिंग करण्यासाठी ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. चला मग तुम्ही सुद्धा माझ्यासोबत या. गावात जाते हे बघ शिवाजी महाराजांचा. चला तर मंडळी मी आलेली आहे ट्रेंड्स या शॉपमध्ये. धुळ्यात हे शॉप खूप फेमस आहे. या ठिकाणी लहान मुलांचे ड्रेस खूप छान छान मिळतात. अगोदर तुझे कपडे बघू आपण. परीला जेव्हा मी शॉपिंगला घेऊन जाते ना तेव्हा परीला असं वाटतं की मी कोणती शॉपिंग करू आणि कुठली शॉपिंग करू, कोणता ड्रेस घेऊ आणि कोणता नाही, असं तिला नेहमी होत असतं. मम्मा हा पण घेऊ तो पण घेऊ. पण तिला मी सांगितलं आता सध्या 2 किंवा 3च घे, जास्त काय घेऊ नको. पण ती एकदम अशी कन्फ्यूज होते. तिला सगळेच ड्रेस आवडतात पण सगळेच ड्रेस घेणं आपलं शक्य नाही होत ना. आपल्या इथं शूट चला तर या ठिकाणी छान मस्त आरसा होता. ते या ठिकाणी सुद्धा मी मस्त छान शूट केलं. परीचं सुद्धा शूट केलं. आणि बघा इथे खूप छान छान सुंदर सुंदर ड्रेस या ठिकाणी आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ड्रेस महाग तर आहेत पण क्वालिटी खूप छान आहेत. कारण अरे वरती ना जेंट्स लोकांचं हे बघ इथे सगळ्या ज्या म्हणजे रोजच्या वापरात जे ड्रेस असतात ना ते आहेत इथे बघ. उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे कॉटनचे कपडे पाहिजेत मुला मुलींना. आणि त्यासाठी मी ते कॉटनची सुद्धा कुर्ती बघितली पण मला कॉटनची कुर्ती ना ती अजिबात आवडलेली नाही आहे. साधी सिंपलच होती, म्हणजे जास्तच साधी सिंपल होती. त्याच्यामुळे मी कॉटनची काही घेतलेली नाही आहे. मी अजून दुसऱ्या शॉपमध्ये जाईल तिथे बघेल कॉटनचे जे ड्रेस वगैरे असतात ते तिथं सुद्धा मी खरेदी करेल. आणि या ठिकाणी खूप छान असे मस्त कुर्तीज होते, अनारकली ड्रेस होते, परत प्लाझो वेस्टर्नमध्ये बरेचसे काही असे ड्रेस दिदीला ते होते. मटेरियल होते आणि परिस्थिती कॅप असते ना कॅप चॉईस करते तिच्या पप्पांसाठी.
मला काय आवडेल बघितलं. बाकीचे 999, बाकीचे 499, बाकीचे 399 असे सुद्धा होते. जे सांगितले त्याच्यात काही घेतली आणि ॲड्रेस पण खूप छान होता. याच्यात कलर वगैरे आहेत ना, कलर वगैरे आहेत त्याच्यात. फायनली मी टॉप सिलेक्ट केला आणि मला हा जो टॉप आहे खूप आवडलेला आहे. खूप छान आहे. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर दिसायलाही, साधा सिंपल आणि जास्त वर काही हे नाही, असं बटबटीत वगैरे काही नाही मम्मी. आणि काहीतरी नवीन वेगळा वाटला मला, त्याच्यामुळे मी या टॉप लगेच परचेस केला आणि घेतला. आता बिल पास होते. चला तर आता आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही जातोय. आता कुठे जायचं? त्याच्यानंतर मी परत गावात गेली आणि परीसाठी सायकल घ्यायची होती. मला खूप दिवस चालले होते, तिथे चालू होतं की मम्मा मला सायकल हवी असं. पण म्हटलं चला योगाला आज गावात आलो देखील, त्याच्यामुळे म्हटलं सायकल सुद्धा घ्यावी अशी. थँक्यू म्हणायचं. तिचा हट्ट नक्की पुरवला पाहिजे. आपण आई वडीलच मुलींचे हट्ट पूर्ण करतात, मुलांचे हट्ट पूर्ण करतात. त्याच्यामुळे मी या ठिकाणी आली. या ठिकाणी खूप छान छान सायकल होत्या, बऱ्याचशा काही सायकल होत्या आणि अगदी स्पोर्ट्स सायकल, परत लहान मुलांचे वॉकर वगैरे जे काही होतं हे बघू शकता तुम्ही. अतिशय सुंदर अशा सायकल होत्या. इथे गाड्यासुद्धा होत्या. 10,000 हजार प्राईज होती त्यांची. काय करी. त्याच्यानंतर परीला लागली भूक. चला म्हटलं हिला भूक लागली, आता काहीतरी हिला खाऊ घालते आणि मगच मी घरी जाते. गेला आणि तिला गेली, तिलाही बरं वाटलं. मी सुद्धा घेतला मिल्कशेक. आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. चला तर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.